नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। आलमगीर नगर येथे ईद उल अझा उत्साहात व शांततेत साजरी। न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद। अहमदनगर जिल्ह्यातील नागरदेवडे येथील आलमगीर नगरमध्ये सालाबादप्रमाणे ईद उल अझा बकरी ईद मोठ्या उत्साहात, धार्मिक वातावरणात आणि शांततेत साजरी करण्यात आली। गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजता आलमगीर नगर येथील ईदगाह मैदानात सामुदायिक ईदची नमाज अदा करण्यात आली। मदनी मस्जिदचे इमाम मौलाना आझम इमामे खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करण्यात आले। तसेच मदरसा दारुल उलूम आलमगीरचे मुफ्ती व कारी साहेब यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना इस्लाम धर्म, मानवता, देशप्रेम आणि सामाजिक कर्तव्य याविषयी मार्गदर्शन केले। ईदच्या नमाजसाठी गावातील मुस्लिम बांधव अबालवृद्धांसह हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। सामुदायिक नमाजानंतर धार्मिक एकात्मता, देशाची प्रगती, शांतता आणि समृद्धीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली। यावेळी शेख गुलाम दस्तागीर यांनी सांगितले की ईद उल अझा हा सण त्याग, प्रेम, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा पवित्र सण आहे। समाजात एकता, शांतता आणि परस्पर आदर कायम राहावा यासाठी प्रत्येकाने एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावे। सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येऊन सण उत्साहात साजरा केल्याने सामाजिक ऐक्य अधिक दृढ होत आहे। यावेळी आपल्या देशाला प्रगती दे, तरुणांना यश दे आणि प्रत्येकाला सत्य व चांगल्या मार्गावर चालण्याची ताकद दे अशी दुआ करण्यात आली। तसेच ही ईद सर्वांसाठी आनंद, शांती आणि खुशाली घेऊन येऊ अशी प्रार्थना करण्यात आली। ईद शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने ईदगाह मैदान तसेच गावातील विविध भागात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दरम्यान गावात व शहरात दिवसभर मुस्लिम बांधवांसह इतर समाज बांधवांनी एकमेकांना भेटून ईदची शुभेच्छा दिली। यानिमित्ताने गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकतेचे सुंदर दर्शन घडले। धर्म कधीही एकमेकांशी वैर करायला शिकवत नाही हा संदेश देत आलमगीर न्यूज चॅनलचे संपादक जहीर सय्यद व सर्व प्रतिनिधी परिवाराच्या वतीने सर्व हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध तसेच सर्व धर्मीय बांधवांना मनपूर्वक ईद मुबारक शुभेच्छा देण्यात आल्या। आज आपल्या आलमगीरमध्ये ईदगाह मैदानावरती पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये ईदची नमाज उत्साहात साजरी करण्यात आली। या ठिकाणी आपल्या नमाजमध्ये इमाम साहब यांनी चांगल्या प्रकारचा धार्मिक संदेश हा लोकांपर्यंत पोहोचवला। त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलिसांकडून जो बंदोबस्त ठेवण्यात आला त्यासाठी मी त्या सर्व पोलीस विभागाचे आपल्या सर्व मुस्लिम बांधवांतर्फे मी आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा त्यांना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आपल्या नेहमीप्रमाणे आलमगीर न्यूज या चॅनलद्वारे आपल्याला सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा मी देतो। आलमगीर ईदगाह में ईद की नमाज हुई। हम इस ईद की नमाज से ये पैगाम देना चाहते हैं कि तमाम मुल्क में और खुसूसन पूरी दुनिया में अमन व अमान कायम हो और प्यार मोहब्बत के साथ सब हम एक साथ ज़िंदगी गुजारे। खुसूसन बिरादरान वतन के साथ हमारा खुसूसी लगाव हो, वो हमसे अच्छा बर्ताव करे, हम उनसे अच्छा सलूक करें। इसी का पैगाम हमने आज दिया है और इसी पर मैं अपनी बात को मुकम्मल करता हूँ। आलमगीर ईदगाह येथे बकरीदची नमाज अदा करण्यात आली आणि त्यासाठी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे मोलगीर साहेब यांनी चांगला पोलीस बंदोबस्त दिल्याबद्दल मी आलमगीर वासियांतर्फे त्यांना ईद निमित्त शुभेच्छा देतो व धन्यवाद देतो।